फूट रोड येथे नेहमी खूप वर्दळ आणि ट्रॅफिक असते। त्याचप्रमाणे गाड्या, टू व्हीलर, फोर व्हीलर, रिक्षावाले भरधाव वेगाने येतात। त्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत आणि या रस्त्यावरून कॉलेजला जाणारे विद्यार्थी, महिला, यंत्रमाग कामगारांना जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे। या रस्त्यावरूनच MIDC इंडस्ट्रीज एरियाकडे, गोदुताई घरकुलकडे, वालचंद कॉलेजकडे, कुमठा नाक्याकडे, गेंटाल चौकाकडे जाण्यासाठी 70 फूट रोड हा एकमेव रस्ता आहे। या रस्त्यावर आतापर्यंत अपघात अनेक घडले आहेत, ज्यात अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत। विशेष म्हणजे 70 फूट रोड येथे सिग्नल यंत्रणा सर्व व्यवस्था आहे, तरी सिग्नल चालू ठेवण्यात आलेला नाही। तरी आपणास विनंती की 70 फूट रोड येथील सिग्नल कायमस्वरूपी चालू करावा। 70 फूट रोड येथे सिग्नलची सर्व यंत्रणा आहे, परंतु सिग्नल चालू करण्यात येत नाही। त्या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस असतात, परंतु सिग्नल चालू करत नाहीत। तर याची गंभीरपणे नोंद घेऊन 70 फूट रोड येथे कायमस्वरूपी सिग्नल चालू करावा अशी विनंती पोलीस आयुक्त M राजकुमार यांना निरंजन बोद्दुल, पुरुषोत्तम बोगा आणि व्यंकटेश बोद्दुल यांनी निवेदनाद्वारे केली आहे। नमस्कार, मी निरंजन बोद्दुल, सामाजिक कार्यकर्ता, चिप्पा मार्केट कृती समितीच्या वतीनं आज दिनांक 28/7/2025 रोजी माननीय पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलेले आहे की 70 फूट रोड येथील कायमस्वरूपी सिग्नल चालू करावे या संदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे। त्या ठिकाणी खूप वर्दळ असतो, रिक्षा, गाड्या, फोर व्हीलर, टू व्हीलर भरधाव वेगाने जात असतात। या ठिकाणी 70 फूट रोड एकमेव असा रस्ता आहे की निलमनगरला जाणारा एकमेव रस्ता आहे। कुमठा नाका, वालचंद कॉलेज, गेंटाल चौक या परिसराकडे जाण्यासाठी गोदुताई घरकुल हा एकमेव रस्ता आहे। 70 फूट रोडला हा रस्ता आहे। त्या ठिकाणी कॉलेजचे विद्यार्थी, महिला यांचा खूप गर्दी असतो या ठिकाणी। आणि या 6 महिन्या वर्षभरात तर गेल्या अनेक वर्षामध्ये अनेक अपघात झालेले आहेत। त्यासाठी त्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा सगळं चालू आहे, ऑलरेडी तयार आहे, तरी त्या ठिकाणी सिग्नल चालू करण्यात येत नाही। आम्ही माननीय पोलीस आयुक्तांना याबाबत असं निवेदन देण्यात आले की कायमस्वरूपी त्या ठिकाणी यंत्रणा चालू आहे, सिग्नल कायमस्वरूपी चालू करून त्या ठिकाणी एक ट्रॅफिकची कायमस्वरूपी बंदोबस्तला ठेवा, एक पॉइंट ठेवा म्हणून अशी विनंती करण्यात आलेली आहे। साहेब असं आश्वासन दिले की उद्या किंवा परवापासूनच त्या ठिकाणी कायमस्वरूपी सिग्नल चालू करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आलेले आहे।